पुढची बातमी विधान परिषदेसंदर्भातली। विधान परिषदेसाठी भाजपच्या 11 उमेदवारांची यादी आता अखेर जाहीर झाली। अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, जळगावमधून नंदकिशोर महाजनांना उमेदवारी देण्यात आली। छत्रपती संभाजीनगरहून भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाटांना आता उमेदवारी देण्याचे निश्चित झाले। सांगली साताऱ्यातून तर धैर्यशील कदमांना उमेदवारी दिलेली आहे, तर सोलापुरातून राजेंद्र राऊत उमेदवार असतील। धाराशिव, लातूर, बीडमधून बसवराज पाटील, नांदेडमधून अमर राजूरकरांना संधी मिळणार आहे। सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लाखाणींना वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीतून उमेदवारी मिळाली आहे। भाजपचे 11 उमेदवार आज उमेदवारीचा अर्ज भरण्यात येतील। अमरावतीतून प्रवीण पाटील, भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकरांना संधी मिळाली आहे, तर नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी डॉक्टर राजीव पोद्दारांना उमेदवारी जाहीर झाली आहे। अखेर 11 जणांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। त्यामुळे ही विधान परिषदेसाठीची 11 नावं भाजपकडून अखेर जाहीर करण्यात आलेली आहेत। गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये जागा वाटपावरूनच कुठेतरी संभ्रम निर्माण होता, कुठेतरी जमत नव्हतं, जुळून येत नव्हती समीकरणं, आणि अखेर आता 11 उमेदवारांची यादी जाहीर झाली। या संदर्भात माहिती जाणून घेत माझा सहकारी मनोज दाळकर आपल्यासोबत आहे। मनोज, ठरत नव्हतं महायुतीचं, कारण शिवसेना जागा अडून बसली होती, त्याच्यानंतर भाजपला हे सगळं समन्वय आणि मनधरणी करून अखेर 11 जागांवरती आपला उमेदवार निश्चित करावा लागलेला आहे। 11 जागा आता अखेर निश्चित झाल्यात, काय माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये महायुतीमध्ये सारं काही आलबेल आहे का या सगळ्या जागा वाटपावरून? बरोबर देश आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक आता काही दिवसांवरती आहे, आणि त्यामध्ये आपण महायुतीमध्ये अलबेला होता जागेवरून, कारण की या ठिकाणी शिवसेना जास्त जागा मागत होत्या, पण भाजप कुठेतरी मोठा पक्ष, मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी जागांची मोठ्या प्रमाणात मागणी होती, आणि त्यावरती आता बघितलं तर 17 जागांवरती ही निवडणूक होती, आणि त्यापैकी 11 जागा भाजपच्या वाटेवरती आलेल्या आहेत। भाजपला 11 जागा या मिळालेल्या आहेत, त्यामध्ये वर्धा, भंडारा गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, जळगाव आणि विधान परिषदेची पोटनिवडणूक म्हणजे नागपूर, या 11 जागा आपण या ठिकाणी बघितलं तर भाजपच्या वाटेने आलेल्या आहेत, आणि 4 जागा आता कुठेतरी आता आपण बघू शकतो तर शिवसेनेच्या, आणि 2 जागा या राष्ट्रवादीच्या वाटेला येऊ शकतात। म्हणजे 17 जागांपैकी 11-4-2 हा फॉर्म्युला या ठिकाणी ठरलेला, आणि त्यामध्ये 11 जागा या ठिकाणी भाजपच्या वाटेला आलेल्या, आणि या दरम्यान आपण महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात तिढा होता। कुठेतरी शिवसेना आग्रही होती की आम्हाला जास्त जागा मिळाव्या, पण भाजप पण या ठिकाणी आग्रह होती की मोठा भाऊ म्हणून भाजपला जास्त जागा मिळाव्या, पण अखेर हा तिढा सुटलेला आहे। भाजपच्या जागेला 11 जागा या आलेल्या आहेत, आणि त्यामध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर, वर्धामधून अरुण लाखाणी, अमरावतीमधून प्रवीण पाटील, सांगली सातारामधून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, जे आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण परवाच्या दिवशी आपण प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता, त्यांना या ठिकाणी अहिल्यानगरची जागाही देण्यात आली आहे। हो हो हो, नक्कीच मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता अखेर 11 नावं भाजपकडून फायनल झालेली आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।